मोठी लाठी येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न। सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठी लाठी येथे आयोजित करण्यात आलेले भव्य हिंदू संमेलन दिनांक 1 मार्च 2026 रोजी धार्मिक व उत्साही वातावरणात संपन्न झाले। सकाळी 8 वाजता श्री दत्त मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला। पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत महारुद्र मंदिर येथे पोहोचली। तिथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमास पंचक्रोशीतील शिराढोण, भुत्याची वाडी, नाईकनगर, दहीकळंबा, तेलंगवाडी, जोशी सांगवी, लोंढे सांगवी, लाठी खुर्द, मंगल सांगवी, आलेगाव आदी गावातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संमेलनास पूजनीय श्री श्री 1008 श्रीमंत स्वामी प्रयागगिरीजी महाराज मठ संस्थान डोलारा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। तसेच पूजनीय श्री 108 डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड, महंत श्री ईश्वरानंद बाबा अमृते, सुधाक्य महानुभव आश्रम नांदेड, गुरु अवधूत बन महाराज, गुरुशंकर बन महाराज मठ संस्थान मोठी लाठी, तसेच हरिभक्त पारायण श्री शंकर महाराज लोंढे, सोन मांजरीकर व हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लाटीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाज एकता, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक परंपरांचे पालन यांचे महत्त्व अधोरेखित केले। हिंदू समाजाने संघटित राहून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। उपस्थितांना आशीर्वचन देत समाजहिताच्या कार्यासाठी कटिबद्ध राहण्याचे संदेश देण्यात आले। तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मराठवाडा व खानदेशी विभागाचे ग्राम विकास प्रमुख विलासजी दहिबाते यांनी संपूर्ण समाज संघटित व सशक्त होण्याकरिता कुटुंबातील संस्कार, कुटुंब प्रबोधन, धर्माचरण व सामाजिक समता, नागरिक कर्तव्यासह समाजात निर्माण झाली पाहिजे। पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता आपली संस्कृती किती महान आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले। शिस्तबद्ध नियोजन व उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संमेलन यशस्वीरित्या पार पडले। गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले। मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले। संस्कृति सबकी एक चिरंतन, खून रगों में हिंदू है। विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदु है। संस्कृति सबकी एक चिरंतन, गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहाँ, वाणी खंडन मंडन करते, शंकर चारों धाम यहाँ, जितने दर्शन राहें उतनी, चिंतन का चैतन्य भरा, पंथ खालसा गुरु पुत्रों की, बलिदानी यह पुण्य धरा। अक्षय वट अगणित शाखाएं, जड़ में जीवन हिंदू है। संस्कृति सबकी एक चिरंतन, खून रगों में हिंदू है। कोट हृदय है, भाव एक है, इसी भूमि पर जन्म लिए। मातृभूमि है, कर्म भूमि है, पुण्य भूमि है, हारे जी। संस्कृति सबकी एक चिरंतन,
हम सब इसके बिंदु हैं। संस्कृति सबकी एक चिरंतन खून रगों में। सगळ्यांसाठी नवीन कार्यक्रम आहे. हिंदू संमेलन अनेक आपल्या देशात झाले असतील, पुढेही होतील, परंतु एवढ्या गाव पातळीवर असा कार्यक्रम करण्याची सवय आपल्या सगळ्यांना नाहीये. परंतु आज जर आपण या 21व्या शतकामध्ये जर विचार केला, जगभराचा जर विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की आज भारताकडे सगळं जग आस लावून बसलेलं आहे. भारताच्या जीवन पद्धतीमुळे सगळ्या जगाला शांतीचा एक मार्ग सापडेल अशी आशा आहे. आणि मागच्या काही वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशातली जी जीवन पद्धती आहे, ज्याला जग सगळं हिंदू म्हणून संबोधतं, परंपरेने हे नाव तसं आपल्या कुठल्या ग्रंथामध्ये नाहीये किंवा आपला कोणी धर्माचा आपला संस्थापक पण नाहीये. परंतु जगाने म्हटलं की सिंधू नदीच्या काठावरची संस्कृती निर्माण झाली, त्या संस्कृतीच्या पलीकडे जे लोक राहतात, सिंधू नदीच्या पलीकडे जे लोक राहतात ते हिंदू आहेत. आणि ते परंपरेनं आपल्याला नाव हिंदू पडलं. आणि या हिंदूची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मागील 10 वर्षाखाली केली. हा हिंदू काही धर्म नसून हिंदू ही जीवन पद्धती आहे. आणि ही जीवन पद्धती जगाला कल्याणकारी जीवन पद्धती आहे. म्हणून हा हिंदू संघटित झाला पाहिजे. जगाचं जर भलं वाईट करायचं असेल तर ते भारताच्या हातात असेल, तर या भारत देशातला मूळ समाज जो हिंदू समाज आहे, तो हिंदू समाज सशक्त झाला पाहिजे. याकरिता या छोट्या छोट्या उपक्रमाची सुरुवात ही आपल्या देशात संत महंताच्या मार्गदर्शनानुसार झालेली आहे. आपण या अतिशय भव्य दिव्य हिंदू संमेलन कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री 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 एकादरात अष्टकौशल्य पर्यागिरी महाराज मठ संस्थान डोलारा व तसेच मंत श्री विश्वानंद बाबा अमृते संचालक सुधाके महानुभाव आश्रम नांदेड व तसेच हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लाटकर व विलासाना दैवाचे हे सर्व या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपल्या नगरीमध्ये हे हिंदू संमेलन हा कार्यक्रम घेण्याची गरज का आणि घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हिंदू म्हणून किती सहभागी होऊ शकता. खर तर या ठिकाणी विचार केला तर एक मनाला खंत वाटते. कारण का तर हा कुठल्या असणारा पक्षाचा कार्यक्रम नाही, हा हिंदू धर्मासाठी असणारा कार्यक्रम आहे. आणि आपण हिंदू म्हणून या धर्म सभेसाठी जर आपण घराच्या बाहेर पडत नसताल तर ही सगळ्यात मोठी असणारी दुर्दैवाची गोष्ट. काय केलं पाहिजे, आपण असणारे हिंदू आहोत हे असणारं सर्वात अगोदर आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आणि आपल्या हिंदू धर्माची जी काय असणारी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन करणं हे आपला प्रथम असणारा धर्म आहे. म्हणून आपण हिंदू असणार आहोत, परंतु हिंदू असून सुद्धा आपला असणारं अनेक असणारं आमची नवीन तरुण मंडळीला नम्र विनंती आहे, आपण असणारा अतिशय चांगल्या याच्यामध्ये जन्माला आलो, त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती आहे व्यसनाच्या अधीन न होता सर्वांनी व्यसनापासून दूर होऊन संघटित व्हा आणि संघटित होऊन असणारं हिंदू धर्माचं असणारं कार्य करत राहा. तरच या ठिकाणी सर्व कार्य असणारं सिद्धीला पावतील. आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी त्याची विचार मांडणी केली
आपण वेगवेगळ्या पद्धतीने तर त्याचे रस्ते पाडले आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी वावरत बसलो तर या ठिकाणी तुमच्या आमच्यावरचं असणारं जे का संकट आहे ते असणार आपल्यावर घाला करेल. परंतु तुमचे आणि आमचे जर या ठिकाणी सर्वांची एक वज्रमूळ जर ज्या वेळेला बनते त्यावेळेला कुठल्याच प्रकारचा असणारा आघाड असणारा होऊ शकत नाही, होत नाही. हे सर्वांनी असणारं लक्षात घेणं गरजेचं आहे. हा वैष्णव आहे, हा दत्त आहे, हा वीरशैव आहे, हा संप्रदायाचा आहे. हा अगोदर असणारा मनामधला जोपर्यंत असणारा भेद जात नाही, जोपर्यंत भेद जात नाही तोपर्यंत असणारं स्वतःला हिंदू म्हणून घेण्याची या ठिकाणी आपल्याला पात्रता मिळत नाही. आपण हिंदू म्हणून घेता असते वेळेस आपण सर्वांनी असणारा जो का मनातला असणारा भेद आहे, मनातला जो असणारा द्वेष आहे तो अगोदर असणारा बाजूला केला पाहिजे आणि बाजूला करून असणारं एकत्रित येऊन हिंदू धर्माचं रक्षणासाठी कार्य आपण सर्वांनी अतिशय असणारं जोमानं करावं एवढंच असणारे भगवंताच्या चरणी मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जे गावामध्ये आज हिंदू संमेलन या कार्यक्रमाचं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आजच्या या संमेलनाला जे आदरणीय संत महंत उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर इथे जमलेल्या माता भगिनी व बंधूंनो, अण्णांनी फार छान सांगितलं आपल्याला. आपल्या समाजाची दिशाभूल करणे किंवा कन्व्हिन्स करणं समाजाला, या दोन टार्गेट आपल्या समोर ठेवलेले असतात. 2C सांगितले अण्णांनी आपल्याला. एकतर कन्व्हिन्स करायचं किंवा कन्फ्यूज करायचं. जे कन्व्हिन्स झाले ते तर धर्म सोडूनच जातात आणि जे कन्फ्यूज झाले, जे धर्मात आहेत त्यांना त्रास देतात. अशी सध्याची आपल्या समाजाची परिस्थिती आहे. आपल्या हिंदू धर्मीय सर्व बांधवांची अशी परिस्थिती आहे. मग हे जे षडयंत्र आहे ते काय आताच्या काळात चालू झालेलं आहे का? सर्वप्रथम सांगायचं, देवाचं दर्शन घे. आपल्या घरी देवारा असतोच. देवदर्शन घे, कपाळावर गंध लाव, आई वडिलांच्या पाया पड, जे काही आजी आजोबा घरात असतील त्यांच्या पाया पड आणि नंतर शाळेत जा. हा नियम आपण सर्व गावकऱ्यांनी हा आजपासून चालू केला पाहिजे. तर असं जर छोटं आपण कार्य चालू केलं, छोटे छोटे संस्कार असे बात बडी बन जाती है. उद्या जर आपल्याला पोरगा संस्कारी बनवायचा आहे चांगला, तर असे घरातून आपल्याला हे संस्कार चालू करावे लागणार आहे. जास्त वेळ घेणार नाही मी, आपला वेळ बराच झालेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, अण्णाजींनी जे काही सांगितलं कुटुंब प्रबोधनाविषयी, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जो अंश त्यांनी सांगितलेला आहे त्यांच्या बौद्धिकामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये, तर ते आपल्या आचरणामध्ये आला पाहिजे. तर या हिंदू संमेलनाचं सार्थक आहे त्यामध्ये. नाहीतर ऐकले, इथं टाळ्या वाजवला, विषय सोडला इथे आणि निघून गेले, तर याचं काहीही सार्थक नाही. जे आपण ऐकलं इथे 100% जरी जमलं नाही, 50% तरी करा अंमलात आणा. यावर्षी 50% करा, पुढच्या वर्षी थोडं वाढवा. याशिवाय आपला समाज, आपला धर्म, आपलं राष्ट्र टिकणार नाही. एका विद्वान पंडिताने सांगितलेलं आहे, देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो, हे आपण कधीही विसरता कामा नये. संप्रदाय कोणताही असो, वैष्णव संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, कोणतेही संप्रदाय असू द्या, प्रत्येक संप्रदायाचा सिद्धांत काय सांगतो? आपल्याला मोक्षाला जायचं आहे. बरोबर की नाही? तर आपलं साध्य काय आहे? देवाकडे जायचं आपल्याला. तर या देहापासून देवाकडे जो आपल्याला जो प्रवास करायचा आहे, यामध्ये देश लागतो आणि हा देश पुढच्या पिढीसाठी सुरक्षित करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे आपण विसरता कामा नये, नाहीतर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून हे सर्व या हिंदू संमेलनातील जे काही विषय आहेत ते ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. आपण काय आपल्या जीवनामध्ये बदल घडवू शकतो त्यावर कार्य करणं चालू करा. एवढं बोलून माझे लांबलेले 2 शब्द इथे संपवतो. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज गो माता की, हिंदू राष्ट्र की, सत्य सनातन धर्म की.
धन्यवाद. उपस्थित सर्व मोठी लाटे येथील सर्व हिंदू बांधव, माता भगिनी, नवतरुण, आजचा हा हिंदू संमेलनाचे प्रति आतापर्यंत अण्णांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन सर्वांना केलेलंच आहे. सध्याचा हिंदू समाजाची परिस्थिती पाहता संपूर्ण देशभरामध्ये हिंदूंना जागृती करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना देशभरामध्ये हिंदू संमेलनाचे आयोजन होत आहे. त्या अनुषंगाने आज लाठी इथेही सुद्धा सर्व संप्रदायाचे संत महांतांच्या उपस्थितीमध्ये भव्यदिव्य अशी हिंदू संमेलनाचे आयोजन करत असताना या ठिकाणी हिंदू समाजाचं बरेच गोष्टीवर चर्चा सुद्धा झालेलीच आहे. म्हणून ह्या हिंदू समाजाने नेमकं झालेले काय आहे, आता सध्याची परिस्थिती आम्ही पाहता हिंदू समाज जागी झालेले म्हणायला काय हरकत नाही. हिंदू समाज जागी झालेला आहे, परंतु जागी झालेल्या समाजाला कुठल्या दिशेने जायचं आहे ते सांगण्याकरिता हिंदू संमेलन आहे. कारण गेले अनेक वर्ष विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, अनेक हिंदुत्ववादी संघटना असेल, अनेक संत महांताचं मठा मंदिरातून असेल किंवा अनेक गावागावात राहणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून या हिंदू समाजाला जागी करायचे काम अहोरात्र चालू आहे. म्हणून आता सध्या पाहता कुठलाही धार्मिक कार्यक्रम तुम्ही नियोजन करा, तो अखंड शिवनाम असो, अखंड हरिनाम असो, कुठल्याही संतांचे प्रवचन असो, कुठलेही महान भाव कोणी आले त्यांचे कार्यक्रम आहे असं थोडंफार समजलं तर हिंदू समाज खूप मोठ्या संख्येने जमा होऊ लागलेले आहे. एखादा भागवत कथा आहे गावामध्ये म्हटलं तर किमान 50 हजार लोक आपले जमा होऊ लागलेले आहेत. मग 50,000 आपले हिंदू समाज जमा होत असताना आलेले समाज जागी होऊन आलं, ऐकायला आलं तर चमत्कार देऊन आलं, हे थोडासा प्रश्न पडतो. बघ, एखादा कथाकाराने काही तोडणं सांगायला सुरुवात केलं, हिंदू समाज जमा होतो, माझं काहीतरी चांगलं होतो, म्हणूनच बहुसंख्येने येणारा आपला हिंदू समाज आलेला आहे. आणि हिंदू समाजाला आजही वाढतो, माझं दुःख दूर होण्याकरिता मी देवाकडे गेला पाहिजे. परंतु सध्या परिस्थिती संख्येने जमा झाली तर जमणार नाही. या हिंदू समाजाला एक योग्य दिशेकडे जायचं असेल तर पहिल्यांदा आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे. कारण हिंदू समाज वेगळ्या पद्धतीने जगणार नाही, संस्कारयुक्त समाज होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच हा सर्व हिंदू संमेलनाची गरज आज पडलेली आहे. संस्कारित हिंदू समाज तयार व्हायचा असेल तर पंचसूत्र जे काय आज देशभरामध्ये चालू आहे ते पंचसूत्रावर आपला हा समाज पुढे चाललं पाहिजे. त्याकरिता सामाजिक समरसता, कुटुंबाचे विचार असेल, या सर्व गोष्टी आज आपल्याला आत्मसात करून येणाऱ्या पिढीला मात्र सर्व जे काही तरुण आहेत, सर्व जे काही लहान मुलं आहेत त्यांना योग्य संस्कार देणं फार गरजेचं आहे. त्या विषयावर आज अनेक ठिकाणी चिंतन झालेलं आहे. अण्णांनी मात्र बरेच विषय आज तुमच्या समोर मांडल्यामुळं जास्त न बोलता इथं जमलेल्या हिंदू समाजाला माझं एवढं सांगणं आहे, तर आज जागी झालो म्हणून फक्त उठून बसू नका. जागी झाले तर उठून बसलेला ना कुठल्या दिशेला जायचं असेल तर हिंदू समाज थोडाफार अभ्यास करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नसेल तर महाराजांनी खूप सुंदर वाक्य वापरले, कन्फ्यूज करून देणारे लोक फार वाढलेले आहेत. कन्व्हिनियन्स आपले समाज होणार नाही लवकर, परंतु कन्फ्यूज मात्र नक्की करून ठेवतात. तसं जागी झालेल्या माणसाला हात धरला वेढल्या ठिकाणी तो जाणार ना, इकडे बाळा तो बाळा जाणारच आहे. लहान मुलांना बघा उठून तुम्ही उभा केलं त्याला काय समजते का? मुलगा उठून उभा राहिला जागेतून, तू काय करणार? रडणार किंवा हात धरले की त्याच्यासोबत जाणार. तसे आज आपले हिंदू समाज होत असताना काही लोक तुम्हाला अशी कन्फ्यूज करतात, अरे बाळा तू वेगळा आहे, म्हणजेच काय येऊन सांगतात तू फलाना जातीचा आहे. काही लोक कन्फ्यूज करून ठेवतात, तो फक्त ह्या जातीचा आहे, तुला ह्या सगळ्यांचे काही देणं घेणं नाही, असं समाजाला कन्फ्यूज करून ठेवणारे मंडळी जास्त झालेले आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्ही सगळेजण लक्षात घेतलं पाहिजे, तर ह्या भारत देशात राहणारा आम्ही सगळे हिंदूच आहोत ह्याचं जाण प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे.
पहिले आम्ही हिंदू आहोत, नंतर आपला संप्रदाय, आपलं जात, आपलं पंथ, आपला विचार, आपले दैवत, आपलं आम्ही यायचं मन. परंतु होते कसं, आपल्याला लोक येऊन सांगतात त्यांचं मागे पडून काय काम आहे, आमचं काम हेच आहे, फक्त देवदेव केलं पाहिजे, फक्त हरिहरी म्हटलं पाहिजे, लिंग पूजन केलं पाहिजे, आम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही, असं सांगणारे माणसं समाजात वावरायला सुरुवात झालेली आहे. म्हणून त्याकरिता हिंदू संमेलनाच्या माध्यमातून तुमच्या जाती, तुमचे मत, तुमचे पंथ, संप्रदाय तुमच्या घरामध्ये ठेवायचं, स्वधर्माचे पालन तुमच्या घरामध्ये करायचं. लिंग पूजा करा, विठोबाची पूजा करा, कृष्णाची करा, कुठल्याही देवाची पूजा करा, काही हरकत नाही. कारण आपला हा हिंदू समाज अनेक देवदेवतांची पूजा करणारा आहे. आणि अखेरला सांगायचं म्हणजे आम्ही सगळे देवाला मानणारेच आहोत, म्हणजे आस्तिक आम्ही सगळे आहोत. पण आमची समोर नास्तिक लोक येऊन सांगतात तर हे तुम्ही हे करू नका, ते करू नका, म्हणून ते इतर जे काही सांगणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता पहिल्यांदा आपला हिंदू समाज हिंदू म्हणून जागे व्हा आणि हिंदू म्हणून एकत्रित या. त्याचे सर्व संत महंत एका व्यासपीठावर येत असताना तुमच्या मधल्या मतभेद, हा देव ते देवाचे मतभेद बाजूला ठेवा, जाती मत पंत बाजूला ठेवा. हिंदू म्हणून तुम्ही आज एक झालं तर नक्की येणाऱ्या काळामध्ये मात्र आपला हा हिंदू समाज फार मोठा झेपाला पुढे जाईल अशा ठिकाणी विचार व्यक्त करत उपस्थित सर्व संतांचा आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे विचार तुमच्या मनामध्ये आत्मसात करून आम्ही सगळे हिंदू म्हणून जगण्याची प्रेरणा भगवंताने द्यावी या ठिकाणी सांगतो आणि माझं वडले विराम देतो. शिवमभ्यात सगळेजण दोन्ही हातवारी करू. भारत भारत माता के, सनातन हिंदू धर्म के, सनातन हिंदू धर्म के, वंदे वंदे जय 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 श्रीराम. असा प्रश्न पडतो की नाही, हिंदू समाज जर चांगला आहे तर चांगलं का होईना झाले? मुलगा एकदम हुशार आहे, मग पास का होईना झाला? अशिक्षण कसं येते माणसाला? पोराला बघायचं कामच नाही, फारच हुशार आहे आमचा मुलगा. काही काही अज्ञानी मुलाचं सुद्धा बापांना कौतुक असते, नाही असं नाही. एक बाप सांगू लागला, कितीला आहे तुमचा मुलगा? 12वीला आहे. कसा आहे? फार हुशार आहे, सगळी शाळा त्याचं कौतुक करते, 7चा पाडा खडखड म्हणतो. तुम्हाला काही कळालं होतं बघा. मुलगा 12वीला आहे आणि 7चा पाडा खडखड म्हणतो. ही जी हुशारी आहे, हे जे त्याचं ज्ञान आहे, त्या 12वीच्या मानानं फार अधूर आहे, अत्यंत अधूर आहे. हजारो वर्षापासून आपण हिंदू संस्कृतीमध्ये वावरतो, तरी हिंदुस्थानवर राज्य करायला टपलेले अनेक देश आजही जिवंत आहेत. याचा आपल्याला थोडस अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. पहा, आपण सगळे हुशार माणसं आहेत, ज्ञानी आहेत, सगळं पाहणारे, वाचणारे, अभ्यास करणारे आहेत. जगाचा जर नकाशा समोर ठेवला तर 130 देश ख्रिश्चन आहेत महाराज, 56 देश इस्लामिक आहेत, 10 ते 12 देश कम्युनिस्ट आहेत. या जगामध्ये 130 देश जर ख्रिश्चन असू शकतात तर एक भारत हिंदू राष्ट्र का असू नये? अडचण का असू नये? रुकलं काम कुठं? प्रवास तर चांगला चालू आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे किंवा आमचा हिंदू योग्य दिशेने चाललाय. मग योग्य दिशेने चाललाय तर त्याचं फल का मिळत नाही? तर गंमत कसं आहे, ध्येयविहीन केलेला प्रवास मोठा घातक ठरतो. एक चोर पळत सुटला, नुसत्या पळण्यानं काही होणार नाही, नुसत्या पळण्यानं काही हाताला लागणार नाही. म्हणून हिंदू समाज जागृत व्हावा, जागृत आहे. आमच्या अण्णांनी सांगितलं, बरंच काही गमावलंय आणि बरंच काही आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या येतात, पण आम्हाला वेळोवेळी जागृत करण्याची गरज का पडते? तर त्याचा अर्थ असा आहे की आमची वाटचाल कुठंतरी ध्येयविहीन होते का, हा मुद्दा आपल्याला थोडासा विचार घ्यावा लागेल. मी आमच्या राजीवजी सोनटक्केंना सांगितलं होतं हे संमेलन करताना की प्रत्येक मध्ये खूप संख्येनं लोक येतात, अतिशय चांगल्या संख्येनं, चांगल्या भावनेनं लोक एकत्र येत आहेत. मी हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या प्रत्येक नागरिकामध्ये हे ज्वलंत हिंदुत्व जागृत व्हावं
आणि आम्ही स्वतःला अन्य कुणीही न समजता स्वाभिमानानं हिंदू म्हणून उद्घोषित करावं, सगळ्यांमध्ये हिंदू म्हणून वावरावं. आपला समाज अतिशय चांगल्या दृष्टीनं वाटचाल करतो, ही गोष्ट अतिशय चांगली आहे. पण ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात त्याही सांगणं गरजेचं आहे. म्हणून या संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय. अतिशय सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारचं बोलणं केलं, खूप चांगलं बोलले सगळ्यांनी, काय आपल्याला मार्गदर्शन केलं. दह्यात अण्णांनी एक गोष्ट सांगितली की कुटुंब व्यवस्थित राहिलं पाहिजे. कुटुंब हा देशाच्या पाठीचा कणा आहे. कुटुंब व्यवस्था जर बिघडली तर मामला बिघडून जाते. एकशात डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, श्री संत अवधूत बन महाराज, मोठी लाटी, त्यानंतर आत्ताच या ठिकाणावरून आपले ईश्वर बाबा मानभाऊ संप्रदायाचे आणि हरिभक्तपरायण भागवताचार्य चंद्रकांत महाराज आणि या ठिकाणी अण्णामध्ये दैवते साहेब, हिंदू म्हणून जमलेलो सर्व भक्तगण, महिला मंडळ, कारण आपल्याला प्रत्येकाने खूप सुंदर असं मार्गदर्शन दिलेलं आहे. सर्वांनी आपल्याला आपला हिंदू धर्म जागृत व्हावा हा उपदेश केलेला आहे आणि हिंदू धर्म हा जागृत झाला पाहिजे. आज प्रत्येक संघटना, प्रत्येक संप्रदायाचे साधू संत, महंत, आचार्य, महामंडलेश्वर, जगद्गुरू हे आपल्याला वारंवार उपदेश करीत आहेत की आपण जागृत व्हायला पाहिजे, आपण जागृत झालं पाहिजे. कारण आपला धर्म हा विलाया जाऊ नये. आद्यगुरु शंकराचार्यांनी या धर्मासाठी खूप परिकाष्ठा केलेली आहे आणि हा धर्म टिकविण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस त्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी या भारत देशामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या धर्माची 4 पीठाची स्थापना केली आणि 4 पीठ प्रमुख स्थापित करून प्रत्येक दिशाला पीठाची स्थापना करून दशनाम संन्यास हा निर्मिती केला आद्यगुरु शंकराचार्यांनी आणि हा धर्म टिकवला. त्याच माध्यमातून आजही साधू संत, महंत, शिवाचार्य सर्व या धर्मासाठी रात्रंदिवस झटत आहे, रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. शिव महापुराण कथा असेल, भागवत कथा असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, शिवनाम सप्ताह असेल, दत्तनाम सप्ताह असेल, प्रत्येक माध्यमातून माणसं उपदेश करीत आहे. म्हणून आज आपण सुद्धा एकत्रित आलो पाहिजे. आज शोकांती एकच आहे की आज आपल्या गावच्या संख्येनुसारून किंवा आपल्या हिंदू धर्माच्या संख्येनुसारून, कारण महाराजांनी आपल्याला, विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनी सांगितलं, जातीमत, जातीभेद हे आपण केले नाही पाहिजे. कारण आपल्याला एकत्रित यायचं असेल किंवा आपल्याला एकत्रित येण्यासाठी सर्व जाती धर्मातील, सर्व पंथातील लोक जमा झाले पाहिजे. तर आपण आपली संघटना, आपला हिंदू धर्म मोठ्या संख्येनं जर दिसल तरच बाकी लोकांना त्याचा विचार करावा लागेल. कारण आपण जर एकत्रित आलो नाही किंवा आपण एखाद्या कार्यक्रमात सर्वजण जमा झालो नाही तर आपण कमी प्रमाणात दिसतो. त्याच्यासाठी आपण खूप मोठ्या संख्येनं आहोत या भारत देशामध्ये. मग आपण एकत्रित आलं पाहिजे असं प्रत्येक साधू संतांचं मत आहे. आणि आपल्याला दैवभाते अण्णांनी एक सुंदर जीवन जगण्याचं साधन सांगितलेलं आहे की त्यांचं एकच मत आहे, जे पूर्वी आयुर्वेदाप्रमाणे आपण वागत होतो, जे आपण पूर्वी करीत होतो, जात्यावर दळण करणं किंवा सेंद्रिय पद्धतीची शेती करणं, सेंद्रिय पद्धतीनं आपण जे अन्न खात होतो त्याच्यामुळं आपल्याला रोग होत नव्हते, आपल्यातली ताकद राहत होती. आज आपण हे अनमोल हे दिलेलं आहे, असं अनमोल आयुष्य दिलेलं आहे. पण आपण आमच्या अवधूत महाराजांनी सांगितलं की आपण व्यसनाधीन झालो. आज सर्वात धाबे कोणाच्या रोडवर असतील? आपल्या हिंदूंचेच आहेत. आपण तिथं काय खातो, काय पितो, मग आपली शक्ती, आपली ताकद ही कशा पद्धतीने वाढेल? आपल्याला फक्त शरीर संपत्ती जपायची असेल तर आपल्याला वागावं लागेल, आपल्याला आचरण करावं लागेल, आपली शुद्धता टिकवावं लागेल. आपलं आचरण जर शुद्ध ठेवलं, खानपान आपण चांगलं ठेवलं तर आपल्यातली शक्ती वाढेल. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं
ते कशाच्या बळावर केलं? धाब्यावर जेवण करून केलं का? काही मांस आहार, दारू, मटण हे करून केलं का? नाही. त्यांनी स्वराज्याची जी स्थापना केली तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित केलं आणि शुद्ध आहार ग्रहण करून जी शक्ती ह्या शरीरात रोग नष्ट करणारी आहे असा आहार ग्रहण केला आणि तो आहार ग्रहण करून त्यांनी एवढ्या मावळ्यांना तयार केलं आणि दुसऱ्यासोबत लढाई करून स्वराज्याची स्थापना केली. मग आज तर आपण बहुसंख्येनं आहोत, राज्यकर्ते आपणच आहोत. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाचं आहे? हिंदूचंच आहे. आपणच सत्तेवर आहोत, आपणच भारत देशात आहोत. पण जसं चंद्रकांत महाराजांनी सांगितलं की आपलं राष्ट्र का बनू नये, हिंदू राष्ट्र का होऊ नये? आपणच आपलं नाश करीत आहोत, आपणच आपले पाय खेचत आहोत, आपल्या धर्माची आपणच ग्राणील करीत आहोत. आपल्याला दुसऱ्या धर्मापासून आपल्याला त्रास नाही, त्रास आपल्यालाच आहे. म्हणून आपण एक झालं पाहिजे. आपल्या घरातला विचार एक राहिला पाहिजे आणि आपण जर एक झालो, एका ठिकाणी आलो, एका छत्राखाली आपण जर राहिलो तरच आपलं हा हिंदू धर्म टिकल आणि हिंदू धर्माची जागरूकता होईल. म्हणून या ठिकाणी मी जास्त न बोलता, कारण बराचसा वेळ झालेला आहे, सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे, पण आमच्या सर्व महाराजांनी आपल्याला एकदम असा उपदेश करून सांगितलं की आपण एकत्रित आलो पाहिजे. आज फक्त आपण एवढंच म्हणतो आम्ही हिंदू आहोत, आम्ही सर्व संघटित आहोत, पण आमच्या विरुपक्ष शिवाचार्य महाराजांनी आपल्याला खूप सुंदर सांगितलं, जातीभेद, पंथभेद हे करू नका. आपण सर्व एकच आहोत, आपण सर्व एका धर्माचे लेकर आहोत, एका माईचे लेकर आहोत. कोणी शिव संप्रदायाचं असेल, कोणी दत्त संप्रदायाचं असेल, कोणी मानभाव संप्रदायाचं असेल, कोणी वारकरी संप्रदायाचं असेल, कुठलाही संप्रदाय असो, ही उपासना, ही पूजापाठ आपल्या पुरती आहे, आपल्या घरापुरती आहे. पण जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपण हिंदू म्हणून जर आपण बाहेर निघालो, तुम्ही मुस्लिमांना जर विचारलं तू कोण्या जातीचा आहे तर कधीच मुस्लिम तुम्हाला जात सांगत नाही. मुस्लिम एकच सांगतो की मी इस्लाम आहे. आपण कधी म्हणतो का? आपल्याला जर कोणा विचारलं तर आपण काय म्हणतो? मी लिंगायत आहे, मी वाणी आहे, मी तेली आहे, मी माळी आहे, मी साडी आहे, मी मराठी आहे, मी कोमटी आहे, मी ब्राह्मण आहे. विचारले हा शब्द आपण वापरतो. पण आपण कधी असा शब्द वापरतो का आम्ही हिंदू आहोत म्हणून? आपण जाती मताकडे जातो, जाती भेदाकडे जातो. म्हणून आपलं मत एका ठिकाणी येत नाही. त्याच्यासाठी आपण सुद्धा असंच म्हणलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत, ह्या हिंदू राष्ट्रात आहोत. हा शब्द जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत अटीत होऊ शकत नाही. कारण आपण विचार मंच मांडला, किती आपण मोठं व्यासपीठ उभं केलं, किती मोठा कार्यक्रम घेतला, पण जोपर्यंत आपल्या मनातला मतभेद जाणार नाही. कारण एकनाथ महाराजांनी सुद्धा आरतीमध्ये उल्लेख केलेला आहे की मी तुफानाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री गुरुदत्त ध्यान. कारण जोपर्यंत आपण मी तुफानाची बोळवण करणार नाही, जोपर्यंत मी तूपणा जाणार नाही, तोपर्यंत आपण संघटित होऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्या हिंदू धर्मावर आपल्याला हे अत्याचार सोसवाच लागणार आहे. कारण एखाद्याचं भांडण जर लागलं, आपण नांदेडच्या बाजारात गेलो, मार्केटमध्ये गेलो, तर तुम्ही बघा दुसरे गाडे जर लावलेले असले आणि एखादा आपला हिंदूचा माणूस जर तिथं उभा असला तर दुसरे 4 जण येतात, इथून गाडी काढ म्हणतात आधी बाहेर. कशामुळं? ती संघटना आहे, त्याचा विचार एक आहे. आणि आपले तिथं 100 असतात पण आपलं एकही समोर येत नाही की का तू त्याला असं म्हणालास म्हणून, का तू त्याच्यावर असा अत्याचार करालास म्हणून. म्हणून आपली ही अवस्था आहे. त्याच्यासाठी आपण एकत्रीकरण झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. आपल्या माणसासाठी आपण तळमळ केली पाहिजे. आपल्या साधू संतांवर आपण विचार चांगला ठेवला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपलं मंदिर, आपलं धर्म, आपला संप्रदाय आपण रक्षित नाही तोपर्यंत आपलं काहीच हे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या प्रथम आपल्या एका धर्माचे आहोत असं जेव्हा आपल्या मनामध्ये राहील तेव्हाच आपण ही संघटना, हे हिंदू संमेलन सक्सेस. आणि ह्या सर्व हिंदू संमेलन समितीने आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि आपला धर्म जागृत व्हावा हा त्यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्तीला जावा आणि आपण सर्व हिंदू धर्मांनी एकत्रित यावं हीच आपल्याकडे अपेक्षा मागून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, देवदत्त, जय आनंद. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या विनामूल्य दिल्याबद्दल भगवान त्या सर्वांचे आयोजन समितीच्या वतीने